चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिजित सिरसाट आणि इलेक्ट्रिकलच्या या टेक्निकल कोर्समध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. नवीन टॉपिक आहे बाळांनो, सेल्स अँड बॅटरी. तुमच्या मिसलेनियस टॉपिक मध्ये जनरली हा टॉपिक येतो. ह्या टॉपिकची खासियत असेल बाळांनो, की हा टॉपिक म्हणजे तुमचा डायरेक्ट इलेक्ट्रिकल किंवा डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक्सशी एकदम रिलेटेड नाही, थोडं केमिस्ट्री है ना, जे रसायनशास्त्र आपण बोलतो ना, त्याच्याविषयी पण थोडं नॉलेज देणार आहे. चॅप्टर मध्ये ना थ्रू प्लॅन सांगतो, मला तुम्हाला काहीच कन्फ्यूज करायचं नाहीये, सीधी बात नो बकवास या फॉर्मॅट मध्ये आपण टॉपिक शिकणार आहोत. बघा, माझा मेन मोटो असेल की या टॉपिक मधून एक्झामला येणारे प्रॉब्लेम जे आहेत ना, ते आपल्याला खूप प्रॉपरली डिस्कस करायचे. जर ते प्रॉब्लेम आपण प्रॉपरली सॉल्व्ह केले ना, तर प्रॉब्लेम तर या पर्टिक्युलर चॅप्टरचं तथ्य आलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. बघा, सेल्स आणि बॅटरी नवीन काहीच नाहीये तसं म्हणायला गेलं तर. तुम्हाला नॉर्मल जर बॅटरीचं एक्झाम्पल द्यायचं झालं ना, नॉर्मल जर बॅटरीचं किंवा सेलचं एक्झाम्पल द्यायचं तर सरळ आपलं मोबाईलची बॅटरी घेऊ शकतो आपण, जे आपण डेली लाईफ मध्ये बघतो. बघा, हा थ्रूआउट द चॅप्टर ना आपण ज्या ज्या गोष्टी बघतो ना त्याच गोष्टीने इमॅजिन करूया आणि तिथूनच शिकूया, म्हणजे शिकायला थोडंसं काय पडेल, सोपं पडेल. तर तुम्हाला माहिती, तुम्ही डेली लाईफ मध्ये मोबाईल जो वापरतात, मोबाईलमध्ये ऑब्व्हियसली बॅटरी असते. आपण नेहमी बोलतो माझी बॅटरी डाऊन झाली, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, किंवा मोबाईल माझा फुल चार्ज झाला, नेहमी आपल्या कानावर पडणारे वाक्य. आता मोबाईल बघा, बॅटरी डाऊन झाली म्हणजे काय, चार्जिंग संपली, आणि बॅटरी फुल झाली म्हणजे चार्जिंग फुल झाली. याचा अर्थ मोबाईलमध्ये आपण अशी बॅटरी यूज करतोय जी आपण चार्ज किंवा डिस्चार्ज दोन्हीही प्रोसेसमध्ये ती शामिल आहे. ती चार्जिंग पण होते आणि वापरल्यामुळे डिस्चार्ज पण होते. राईट आहे. मग ह्या बॅटरीचं जे डिटेल ऑपरेशन आहे ना, ते या चॅप्टर मध्ये शिकायचंय. बॅटरी चार्ज करतो म्हणजे नेमकं काय करतो, बॅटरी डिस्चार्ज होते म्हणजे नेमकं काय होतं, ही कम्प्लीट प्रोसेस शिकून घेणं म्हणजे सेल्स अँड बॅटरी. आणि एक्झामला विश्वास ठेवा, खूप सिंपल आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम एक्झामला येतात. याच्या पलीकडे एक्झामला तुम्हाला असं अवघड जाईल असं काहीच येत नाही. तुम्ही एकदम बॅकसेट घ्या, रिलॅक्स, कानामध्ये हेडफोन टाका, मास्टरची बडबड फक्त ऐकत चला, सगळं चिंदी आहे, फक्त ना एक पिक्चर सारखं ऐकत चला, तुम्हाला नक्की फायदा होईल. बघा, जेव्हाही मी सेल किंवा बॅटरी बद्दल बोलतो ना, तर सेल्स किंवा बॅटरीचं मेन ऑपरेशन बघा, मी एकदम हळूहळू सुरू करतोय ना. जर मी बॅटरी बोलतोय, पेन चेंज करतोय ना, कलर थोडा बदलतो, चालतंय. मी जेव्हा बॅटरी म्हणतोय ना बाळांनो, है ना, तर बॅटरीमध्ये ह्याच तुम्हाला मी नोट्स अपलोड करून देईन बाळांनो, आहे ना, याच तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मी पीडीएफ टाकून देईन. तर बॅटरी म्हणजे काय माहिती का, बॅटरी म्हणजे एक अशी गोष्ट ज्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन होते. केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय, की माझी रासायनिक प्रोसेस होते. ठीक आहे. तर बॅटरीला जर तुम्हाला परीक्षेला सगळ्यात पहिला प्रश्न येतो ना, की बॅटरीचं मेन ऑपरेशन काय माहिती का, बॅटरी काय करते माहिती का, नीट ऐका. केमिकल केमिकल एनर्जी, ना, केमिकल एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करते, केमिकल टू इलेक्ट्रिकल. केमिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करणे म्हणजेच काय बाळा, तुमची बॅटरी. म्हणजे कुठेतरी माझी केमिकल एनर्जी, मी चार्जिंग लावता, कुठेतरी माझी केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि त्याच गोष्टीला मी काय बोलतोय, त्याच गोष्टीला मी माझा बॅटरीचं मेन ऑपरेशन म्हणतोय. ही काय करते माझी, सॉरी, ही काय करते माझी केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. मग सर, आता केमिकल एनर्जी म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी रासायनिक प्रोसेस होणार. बघा, या पिक्चर मध्ये ना जो आजचा मूवी आहे थोडा सस्पेन्स पण आहे. सर, केमिकल मधून कुठे आलं सगळं कळणार जेव्हा हा पिक्चर संपेल. आजचं जेव्हा लेक्चर संपेल ना, तर तुम्हाला कम्प्लीट आयडिया लागेल मी काय बोलतोय. सध्या फक्त ऐकत चला. तर बॅटरी बद्दल मला सगळ्यात महत्वाचा पॉईंट कळला, की सर बॅटरीमध्ये केमिकल एनर्जी ही कशामध्ये कन्वर्ट होते, केमिकल एनर्जी माझी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम काय कोण करतं, बॅटरी माझी करत असते. मग तुम्ही चार्जिंग घ्या, डिस्चार्जिंग घ्या, काही पण घ्या, है ना. आता बघा, बॅटरी समजून घ्यायची म्हणजे मला अगोदर तुम्हाला बोललो ना, थोडंसं रसायनशास्त्र आहे. बॅटरी समजून घ्यायची म्हणजे मला बॅटरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा किंवा व्याख्या मला माहित असल्या पाहिजे. तर या बॅटरीची जी व्याख्या आहे बाळांनो, याला मी शॉर्ट मध्ये लिहितोय ना, चालेल. बॅटरीची जी व्याख्या ना, ही कशी माहिती माझी, ई ई ई ई किती वेळेस लिहिणार आहे मी, चार वेळेस काय लिहिलं बाळांनो, मी ई लिहिलंय, है ना, ट्रिपल ई. म्हणजे तुम्ही चार वेळेस ई बोला आणि एकदा मी काय लिहितो, आय लिहितो. एवढे माझ्या बॅटरीच्या व्याख्या, 4 टाइम ई आणि एकदा आय. मग हे 4 टाइम ई आणि आय काय माहितीये का, याच्यामध्ये सगळ्यात पहिले असते बाळांनो इलेक्ट्रोलिसिस. ऐका, फक्त ऐका, डोक्याला ताण देणं, इलेक्ट्रोलिसिस.
नंतर असतो माझा इलेक्ट्रोड है ना, मी काय 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 बोललो तुम्हाला, इलेक्ट्रोलिसिस बोललो, इलेक्ट्रोड बोललो, नंतर काय माझं इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आणि इफिशियन्सी म्हणजे काय कार्यक्षमता, आणि आय म्हणजे माझा आयन. हे सगळ्या गोष्टी पुढे घेणार आहे मी. तुम्हाला पूर्ण बॅटरी शिकायच्या म्हणजे ना एवढ्या सगळ्या गोष्टी बेसिकली माहित असल्या पाहिजे. काय काय माहित असलं पाहिजे, सर्वात अगोदर म्हणजे माझी ई म्हणजे इलेक्ट्रोलिसिस काय असतं, ई म्हणजे इलेक्ट्रोड काय असतं, ई म्हणजे इफिशियन्सी काय असते, नंतर इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी है ना ती काय असते, आणि आय म्हणजे माझे आयन काय असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम हळूहळू शिकायच्या आहे. या गोष्टीची एकदा आयडिया लागली ना पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक काय होतात, सिंपल होऊन जातात. राईट आहे. आता माझ्याकडून मी काय म्हणतो ते ऐका है ना. आता सपोज मला एक बॅटरीचं ऑपरेशन शिकायचंय. काय शिकायचंय, बॅटरीचं मला एक ऑपरेशन शिकायचंय है ना. तर याच्यासाठी पहिले आपण काय घेतो बाळांनो, एक असं एक चेंबर घेतो, किंवा तुम्ही याला पात्र म्हणा. नीट बघा, मी हळूहळू सांगतोय, पुस्तकात खूप जास्त कन्फ्यूज केलंय. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा किंवा कोणाची प्रोसेस बघा, माहित नाही अवघड करून ठेवलंय. ज्यांना समजलं असेल खूप चांगलं, पण मला त्या मुलांकरता खूप तळमळ आहे ज्यांना या चिंदी गोष्टी खूप कन्फ्यूज करून सांगतात है ना. मग हे जे याला जनरली बाळांनो, याला जनरली एक टर्म आहे, मी लिहिण्याचा प्रयत्न करतो है ना, है ना. याच्याकरता एक टर्म आहे, याला काय बोलतात माहिती का, ब्लॅक पेननेस लिहितो याला ना, व्होल्टा मीटर म्हणतात. काय म्हणतात त्याला, नीट आहे का, व्होल्ट मीटर नाही या, व्होल्टा, व्होल्टा मीटर. असं का बोलणं नाव आहे, तुम्ही चेंबर म्हणा, पात्र म्हणा, भांड म्हणा, काही पण म्हणा, पण जनरली याला काय नाही दिलं, व्होल्टा मीटर. कधी कधी परीक्षेला विचारलं जात आहे ते केमिकल कशात भरतात, तर व्होल्टा मीटर हळूहळू आहे. नंतर काय करता माहिती का, नंतर बाळांनो याच्यामध्ये, याच्यामध्ये सरळ सरळ आपण काय टाकतो माहिती का, आपण केमिकल टाकण्याचा प्रयत्न करतोय. नीट ऐका, फक्त बघत चला, मग काहीच विचार करू नका, फक्त ऐकायचंय, समजो ना समजो ऐकत जायचंय. आता बघा दोन गोष्टी असतात, एक असतं डिस्टिल्ड वॉटर, डिस्टिल्ड वॉटर. आता डिस्टिल्ड वॉटर म्हणजेच काय माहिती का, यालाच बाळांनो मी तुम्हाला ही पूर्ण पीपीटी देणार आहे ना, ही पीडीएफ मी अपलोड करून देणार आहे. काहीच नोट्स काढू नका, फक्त मी काय म्हणतो ऐकत चला. सेल्स अँड बॅटरी सारखा सोपा टॉपिक नाही बाळांनो, विश्वास ठेवा माझ्यावर. डिस्टिल्ड वॉटर म्हणजेच काय, प्युअर वॉटर. कोणतं वॉटर, प्युअर वॉटर. मग प्युअर म्हणजेच कोणतं, आपलं जे आरो आरो मध्ये आपण शुद्ध करतो ते वॉटर का, बिलकुल नाही. प्युअर वॉटर म्हणजे जे ढगातून पाणी पडतंय ना, ढगातून, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीच मिक्सचर नसतं, एकदम प्युअर फॉर्म, त्याला डिस्टिल वॉटर म्हणतात. किंवा किंवा जर तुम्ही एखादं पाणी घ्या, पाणी है ना, त्याला गॅसवर ठेवा, ते पाणी उकळतं, वरती वाफ निघते बघा, ती वाफ जर तुम्ही जमा केली एका भांड्यामध्ये, वाफेचं जे पाणी होणार ना बाळांनो, त्याला पण तुम्ही डिस्टिल्ड वॉटर म्हणू शकता. जर तुम्हाला जर तरी डिस्टिल वॉटर बघायची इच्छा झाली असेल तर मेडिकल मध्ये जाऊन बोला, मला डिस्टिल वॉटर तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल काहीच नसतं, प्युअर फॉर्म मध्ये असतं, त्याला काय बोलतात, डिस्टिल वॉटर. आणि या डिस्टिल वॉटरची खासियत आहे बाळांनो, हे डिस्टिल वॉटर माझा ऍज अ इन्सुलेटर म्हणून काम करतो. इन्सुलेटर कळतं का, म्हणजे याच्यातून कोणत्याही प्रकारचं करंट वाहू शकत नाही. डिस्टिल वॉटर माझं काय असतं, इन्सुलेटर. हा परीक्षेला सरळ सरळ प्रश्न येतो की माझ्या डिस्टिल वॉटरचं काम काय असतं, तर डिस्टिल वॉटर हे माझं इन्सुलेटर म्हणून काम करतं. याच्यातून कोणत्याही प्रकारचं करंट फ्लो होत नाही. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल बॅटरीमध्ये का वापरतात, मी सगळं सांगणार. मी बोललो ना, माझ्या लेक्चरला मूवी सारखं बसा, ह्या पिक्चरमध्ये खूप सस्पेन्स आहे, हळूहळू गोष्टी खूप चांगल्या क्लिअर होणार आहे. ही सेल्स अँड बॅटरी खूप चिंदी बाळगणं. मग करतात काय माहिती का, डिस्टिल वॉटर कळलं हे काय बाळगणं, इन्सुलेटरने म्हणजेच काय, याचा इन्सुलेट म्हणून यूज करतात. आता करतात काय, या पात्रामध्ये डिस्टिल वॉटर टाकतात. मग सर डिस्टिल वॉटर टाकलं याच्यातून तर करंट वाहतच नाही, का वापरतात नंतर सांगेल. आणि फक्त डिस्टिल वॉटर टाकत नाही, याच्यामध्ये ना हे जे पाणी भरलंय ना बाळांनो, हे जे पाणी भरलंय ना, याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर बरोबर है ना, डिस्टिल वॉटरला ना बाळांनो की काय लिहितो माहिती का, इकडे बघा, डीडब्ल्यू लिहिणार मी, काय लिहिणार, डीडब्ल्यू, शॉर्टकट वापरून दिसतंय काय, डीडब्ल्यू दिसतंय, म्हणजे डिस्टिल वॉटर शॉर्टकट लिहायला जागा नाही, गरीबी समजून घ्या माझी. आणि काय लिहिलं मी, याच्यामध्ये डिस्टिल वॉटर तर टाकतातच, पण त्याच्याबरोबर प्लस प्लस काय करता माहिती का, एक केमिकल सुद्धा ऍड करतात. काय करतात, केमिकल सुद्धा ऍड करतात. डिस्टिल वॉटर प्लस केमिकल ऍड करतात. आता केमिकल म्हणजे काय काय असणार रे, केमिकल म्हणजे काय असणार, जागा शोधतोय. हे बघा, हे केमिकल म्हणजे बाळा इथेच लिहितो मी है ना, हे केमिकल म्हणजे काय काय असतं बघा. हे केमिकल एक तर तुमचं असणार NaCl है ना, म्हणजेच काय तुमचं मीठ. किंवा हे केमिकल म्हणजे काय असणार, H2SO4 है ना. किंवा हे केमिकल म्हणजे काय असणार, Cu
CuSO4 असतो वाटतं, असं काहीतरी, बरोबर मी थोडं चेक करतोय है ना. अशा काहीतरी फॉर्म मध्ये माझं केमिकल वापरलं जातं. मला एकदा ना, कारण माझी पण केमिस्ट्री मध्ये थोडंसं आहे. हा बरोबर आहे, CuSO4 ज्याला काय बोलतात, सल्फेट वॉटर बोलतात. H2SO4 म्हणजेच काय तुमचं, हे तुमचं सल्फ्युरिक ऍसिड वगैरे असतं, राईट आहे. तर बघा हे चार आपण नॉर्मल, हे तीन तुम्ही नॉर्मल लक्षात ठेवा परीक्षेसाठी, है ना. माझं पण थोडं केमिस्ट्री प्लस मायनस आहे, है ना. दिसतंय का रे बाळांनो? हा, है ना. मी थोडा कॅमेरा बघत असतो, खाली बघतो म्हणजे काय नाहीये, माझा कम्प्युटर बघत असतो, राईट आहे. तर काय काय टाकलं, डिस्टिल वॉटरने केमिकल टाकलं. केमिकल कोणकोणते बाळांनो, एक तर NaCl, नाहीतर H2SO4, नाहीतर CuSO4, है ना. कॉपर सल्फेट झालं, तुमचं सल्फ्युरिक ऍसिड झालं, किंवा NaCl झालं. अशा प्रकारचं केमिकल टाकतात. मग सर जर केमिकलच टाकायचं, डिस्टिल वॉटर का टाकायचं, काय असतं माहिती बाळांनो. NaCl म्हणजे तुमचा साल्ट पकडा, साल्ट म्हणजे घरचं मीठ, त्याला पण NaCl बोलतात, है ना. जेठालालमध्ये बघा एकदा जोक झाला होता ना, तो काय बोलतात, जेठालाल चालत असतो है ना, म्हणजे काय नाही बघा, तुम्हाला आठवण राहील म्हणून सांगतोय. वरती बबिता उभी असते, नाही बबिता भेटते वाटतं त्याला खाली, बबिता तुझ्या पोर बबिताची क्या चाहिए आपको, कुछ लावू, तो म्हणतो हा मेरे लिए NaCl लेके आओ. तर तो बोलतो अरे यार ये क्या बताते, त्याला माहित नसतं बिचारायला ना. नंतर तो आपला जो शिक्षक आहे ना, तो शिक्षक येतो तिथे. तो विचारतो काय झालं, बोलतो मला NaCl पाहिजे. अरे NaCl अब्दुलच्या दुकानावर समोर भेटून जाईल. तो जो जोक झाला NaCl म्हणजे मीठ, राईट. मला फक्त सांगायचं तुमच्या लक्षात राहावं म्हणून, जे जे बघतात तारक मेहता त्यांना कळेल. तर मीठ झालं, हे सगळे केमिकल आपण वापरतो, आणि त्या केमिकल मध्ये मी काय टाकणार, माझा प्युअर वॉटर टाकणार. प्युअर वॉटरमुळे होतं का बाळांनो, त्याची साल्ट लेवल जी मेंटेन राहते, आपण डायल्यूट करायचं काम करतो. जरी हा इन्सुलेटर आहे ना बाळांनो, केमिकल हे टाकल्यामुळे हा ओव्हरऑल काय करणार, एक कंडक्टिंग मटेरियल म्हणून काम करणार. नीट ऐका काय बोलतो, कन्फ्युज होऊ नका. जरी मी लिहून दिलं की माझं डिस्टिल वॉटर इन्सुलेटर आहे, पण याच्यामध्ये केमिकल टाकल्यामुळे दोघांचं ते मिक्सचर होणार ना, ते मिक्सचर माझं बरोबर काय असणार, कंडक्टिंग असणार, त्याच्यातून करंट फ्लो होणार, राईट आहे. इथपर्यंत मानवा नाही आवडत काय कन्फ्युजन. काय काय केलं, एक व्होल्टामीटर नावाचं चेंबर घेतलं, त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर आणि केमिकल मी दोन्ही टाकलं, राईट आहे. आता पुढे काय करायचं बघा, मी ना पूर्ण बॅटरीचं ऑपरेशन सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण काय करणार आहोत ना, थोडा कलर वेगळा घेतो. आता काय करतात माहिती का, याच्यामध्ये बाळांनो दोन रॉड टाकतात. काय टाकतात, दोन रॉड. हा एक रॉड टाकला मी, कलर थोडा चेंज करतो, आणि आणखी एक रॉड टाकतो. काय टाकले, दोन मी काय टाकले, रॉड टाकले. हे रॉड म्हणजेच काय, या रॉडला काय म्हणतात माहिती का, हे रॉडला म्हणतात बाळांनो इलेक्ट्रोड. काय म्हणतात रे, नाव लक्षात ठेवा, पहिल्यांदा ऐकताय ना, थोडा त्रास होईल पण लक्षात राहील. काय म्हणतात, इलेक्ट्रोड. काय बोलला, इलेक्ट्रोड बोलतात. म्हणजे हे जे इलेक्ट्रोड आहे ना बाळांनो, हे इलेक्ट्रोड जे, त्या इलेक्ट्रोड मध्ये एक असतो माझा ऍनोड, है ना, आणि एक असतो माझा कॅथोड, है ना. एकाला काय बोलतात, ऍनोड बोलतात, आणि एकाला काय बोलतात, कॅथोड बोलतात. नावं आता लक्षात राहिले नाही तरी चालतील, हळूहळू ना मी तुमचं खूप चांगलं रिवाइज करून देईल, गोष्टी कळतील. सर एवढं सगळं काय चालू आहे ना, आपण बॅटरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात त्या शिकतोय, राईट आहे. पहिले तर मी नॉर्मल सांगितलं, कोणतीही बॅटरी म्हणजे माझी केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच माझी बॅटरी. माझ्या बॅटरीचं काम तेच असतं, राईट आहे. मग जर ती बॅटरीचं ऑपरेशन मला शिकायचंय ना, मी काय घेणार, एक व्होल्टामीटर म्हणजे एक चेंबर घेणार. व्होल्ट मीटर नाही बाळांनो, व्होल्टामीटर घेणार. असं काचेचं वगैरे पात्र आहे, नॉर्मल लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिकचं एक पात्र, तुम्ही एका काचेचं भांड लक्षात ठेवा, पण नाव व्होल्टामीटर लक्षात ठेवा. नंतर काय टाकलं, एक डिस्टिल वॉटर, प्युअर वॉटर जे इन्सुलेटर ते घेतलं आपण, आणि नंतर त्याच्यामध्ये केमिकल ऍड केलं. केमिकल याच्यापैकी कोणतं एक असणार, सगळं मिक्स नसणार. एक तर NaCl वापरणार, किंवा H2SO4 वापरणार, किंवा मी काय वापरणार, CuSO4 वापरणार. तिघापैकी कोणतरी केमिकल वापरणार, आणि त्याच्यामध्ये मी काय टाकणार, मी दोन रॉड टाकणार. त्या रॉडला काय नाव म्हणतो, इलेक्ट्रोड असं नाव दिलंय मी, राईट आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक जे इलेक्ट्रोडला ऍनॉड बोलतात, आणि एका इलेक्ट्रोडला काय बोलतात, कॅथॉड बोलतात. आता हे जे मी केमिकल वापरले बाळांनो, NaCl घ्या किंवा H2SO4 घ्या, थोडंसं पुढच्या पेजला एक्सप्लेन करतो. सपोज मी NaCl नावाचं केमिकल वापरलं, है ना. तर याची जी रिॲक्शन होते, है ना, केमिकल रिॲक्शन होते ना, तर एक माझा मला पॉझिटिव्ह देतो, आणि एक माझा मला निगेटिव्ह देतो. ऐकत चला, फक्त ऐकत चला, पिक्चर अजून चालू आहे, है ना. पिक्चर मध्ये झोपू नका, फक्त जागे राहा. जेव्हा पिक्चर संपेल ना, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या कळतील. आता फक्त ऐकत चला काय चालू आहे. मग हे जे NaCl समजा, मी तुम्हाला सांगितलं ना इथे काय काय वापरू शकतो, मी NaCl, H2SO4 किंवा CuSO4 वापरू शकतो, राईट. जर मी NaCl वापरलं तर त्याचं काय होतं माहिती का, तर त्याचं काय होतं, त्याची रिॲक्शन अशी होते, Na मला प्लस भेटतो, अधिक Cl मला काय भेटतो, मायनस भेटतो. हे केव्हा, ही रिॲक्शन केव्हा वाढतो, जर मी NaCl वापरलं तर. आता जर मी H2SO4 वापरलं, काय वापरलं,
H2SO4 वापरलं तर रिएक्शन कशी होणार रे? माझा H2 काय होणार, मला पॉझिटिव्ह देणार आणि माझा SO4 काय देणार, मला निगेटिव्ह देणार है ना. जर आता मी तिसरं घेतो, जर मी CuSO4 वापरला तर काय होणार, मला Cu काय देणार, पॉझिटिव्ह देणार, प्लस माझा SO4 काय देणार, मला निगेटिव्ह देणार. तर ओव्हरऑल स्टोरी मध्ये जर बघितलं, मी कोणतंही बघा म्हणजे भांड्यामध्ये काय टाकलं त्याच्यावर डिस्कस करतोय. जर मी NaCl वापरलं तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, जर मी H2SO4 वापरला तरी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, आणि CuSO4 जरी घेतलं तरी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. याच्यामध्ये बाळांनो जे मला पॉझिटिव्ह भेटतात ना आणि जे मला निगेटिव्ह भेटतात ना, या दोघांना काय म्हणतात माहिती का, या दोघांना आयन असं म्हणतात. काय म्हणतात रे, आयन बोलतात. काय बोलतात, आयन है ना. हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे काय माझे आयन से बाळगो. हे आयन जे आहेत ना, हे आयन मला का भेटतात आहे, कारण त्याच्यामध्ये जी केमिकल प्रोसेस होते, ज्या इलेक्ट्रो आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे मी केमिकल वापरलंय ना, या केमिकललाच काय बोलतात बाळांनो, या केमिकलला नाव आहे इलेक्ट्रोलाइट. काय नाव आहे, इलेक्ट्रोलाइट. केमिकलला काय नाव दिलं मी, इलेक्ट्रोलाइट नाव दिलंय. मी परत रिवाइज करून घेईल. जे रॉड आहे ते माझे इलेक्ट्रोड आहे, एक एनोड असणार आणि एक काय असणार, माझा कॅथोड असणार. राईट आहे बाळांनो. तर याच्यामध्ये जे मला आयन्स भेटतात ना, एक धन आयन भेटतो आणि एक ऋण आयन भेटतो. याच्यामध्ये जे माझे आयन्स आहेत धन ऋण, याला आपण काहीतरी नाव दिलं बाळांनो. जो माझा ऋण आहे त्याला काय बोलतात, एनायन. काय म्हणतात रे, आयन बोलतात. आणि जो माझा पॉझिटिव्ह आहे याला काय म्हणतात, कॅट आयन म्हणतात. आता नाही कळणार, मी नंतर खूप चांगलं रिवाइज करून घेईल. आता फक्त ऐकत चला बाळा. मी बोललो ना, ही सगळी स्टोरी रिवाइज होईल. पहिल्यांदा ऐकताना कानाला त्रास होतो, कोणतीही नवीन गोष्ट असू द्या. आता फक्त ऐकत चला. बघा स्वतःला स्टोरी विचारा की मास्तरने जेव्हा लेक्चर सुरू केलं ना, तेव्हा मास्तर काय बोलला होता की बॅटरीचं काम काय. बघा मला, आपण इलेक्ट्रिकलचे किंवा इलेक्ट्रॉनिकचे स्टुडंट आहोत, आपल्याला माहितीये आपल्याला ओव्हरऑल शेवटी काय लागतं, मला करंट लागतं. जोपर्यंत माझं करंट भेटणार नाही, माझा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकलचा डिव्हाइस काम करणार नाही. मग माझ्या बॅटरी पासून पण मला इलेक्ट्रिसिटी हवी आहे. म्हणजेच काय, काही पण करून मला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटली पाहिजे. मग बॅटरी काय करते, मला केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी देण्याचं काम करते. पहिला पॉईंट राईट आहे. मग ती प्रोसेस कशी होते ना, ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मी काय बोलतो माहिती का तुम्हाला, मी बोललो की जर मला पूर्ण बॅटरी शिकायची तर मला हे 5 गोष्टी माहित असल्या पाहिजे. 5 गोष्टीबद्दल आणखी मी काही बोललो नाही, राईट आहे. आणखी मी काही बोललो नाहीये. मी फक्त काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतोय. मी एक व्होल्टामीटर नावाचं भांड घेतलं. त्या भांड्यामध्ये डिस्टिल म्हणजे प्युअर वॉटर आणि केमिकल, त्या केमिकलला काय बोलतात, इलेक्ट्रोलाइट असं बोलतात. ते घेतलं. मग ते काही असू शकतं. आणि मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, याचं काय होतं, आता काय बोलतो मी तुम्हाला, याची केमिकल प्रोसेस, एक मला धन भेटतो एक ऋण भेटतो है ना. धन जो आहे तो माझा कॅटायन असतो आणि ऋण जो आहे तो माझा एनायन असतो. इतकं कळलं का, लक्षात काहीच ठेवू नका. म्हणून मी प्रॉमिस करतो तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मी रट्टा मारून बिलकुल देणार नाहीये. या गोष्टी मी खूप सिंपल फॉर्ममध्ये सांगणार आहे. आता फक्त ऐकत चला, कारण पहिलंच लेक्चर आहे ना बॅटरीचं, तर थोडा त्रास होऊ शकतो, पण विश्वास ठेवा की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी ना खूप साऱ्या गोष्टी शिकून जातील. राईट आहे. चला मागे येतो परत. आता मी काय बोलतोय, एक धन होतो एक ऋण होतो. म्हणजेच काय माहिती का, माझे जे केमिकल आहे, हे जे केमिकल आहे ना, याच्यामध्ये एक काय असणार रे, मी थोडा पेन चेंज करतो ना. कोणता घेऊ बाळांनो, है ना, पुढे घेतो है ना. याच्यामध्ये काय भेटणार मला, एक एक धन एक ऋण, नंतर परत इथं कुठेतरी काय असणार ऋण, परत कुठं काय असणार धन, इथं कुठं ऋण, इथं कुठं असं असणार ना रे. मी तुम्हाला तेच बोलतो ना, जे रिएक्शन होते या रिएक्शन मध्ये धन ऋण भेटतंय. म्हणजे हे जे केमिकल याच्यामध्ये धन असणार आणि एक काय असणार बाळांनो, ऋण असणार. इथपर्यंत कळलं का रे, राईट आहे. आता मी काय बोलतो माहितीये का, हे जे रॉड मी घेतले ना, रॉडची खासियत आहे बाळांनो, है ना. हे जे कंडक्टिंग रॉड मी घेतली ना, या रॉडची खासियत आहे, हा एनोड जो आहे, हा एनोड जो आहे हा जनरली माझा काय असतो, धन असतो. म्हणजे पूर्ण प्लेट धन असते. आणि हा कॅथोड जो आहे ना बाळांनो, हा काय असतो माझा ऋण असतो, है ना. एनोड काय असतो, एनोड पूर्ण रॉड काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि कॅथोड काय असतो, माझा निगेटिव्ह चार्ज असतो. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का रे. आणि आता जर बॅटरी ऑपरेट करायची किंवा बॅटरीला चार्ज किंवा डिस्चार्ज करायचंय, परत मोबाईलला या. माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे. जर मला ती चार्ज करायची असती तर मी काय करणार बाळांनो, चार्जिंगला लावणार. बरोबर. आता मला तुम्ही सांगा, ती बॅटरी चार्ज करण्याकरता मला बघा एक्झामचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नीट ऐका. इमॅजिन करा, जर ती बॅटरी मला चार्ज करायची आहे तर मी काय करतो, माझं चार्जर घेतो, माझ्या सॉकेटमध्ये टाकतो. सॉकेट कळतं ना, है ना. मिसलिनियस टॉपिक आपले झाले है ना, सगळे टॉपिक आहे, रेकॉर्डिंग अवेलेबल नक्की बघा, है ना. मी काय करतो, सॉकेटमध्ये माझं चार्जर टाकतो आणि चार्जरची पिन याच्यात टाकतो, है ना, आणि माझी चार्जिंग सुरू होती.
आता मला सांगा, ही चार्जर या चार्ज मला मोबाईलला चार्ज करण्याकरता मला एसी लागेल की डीसी लागेल, कोणता सप्लाय लागतो बाळांनो? जेव्हा मी चार्जर सॉकेटमध्ये टाकलं, माझा मेन सप्लाय कोणता? एसी येतोय. पण बॅटरीला एसी भेटतो का? बिलकुल नाही. जे चार्जर आहे ना, चार्जर, त्या चार्जरचा एक एवढा डब्बा असतो, माहिती ना, एक डब्बा असतो, त्या डब्यामध्ये ती यूएसबी पिन घातलेली असते आणि मग ती पिन माझ्या चार्जरमध्ये येते. तो डब्बा काय करतो माहिती का? तो डब्बा नेहमी एसी टू डीसी कन्व्हर्जन करतो. काय करतो? एसीला बाळांनो डीसी मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो आणि तुमची बॅटरी जी ती नेहमी कशावर चालते? डीसी वर चालते. एकदम डोक्यात पॅक फिट करून ठेवा, माझ्या बॅटरीच्या ऑपरेशन करता नेहमी डीसी सप्लाय लागतो, एसीचा संबंधच नाही. सर लक्षात कसं ठेवायचं? पाठ करू नका, मोबाईल लक्षात ठेवा. मोबाईल मध्ये बॅटरीची चार्ज नेहमी डीसी वर होते, एसी वर होत नाही. सर आमच्या घरात तो एसी सप्लाय तो बॅटरीला डीसी कुठून भेटतंय? माझा डीसीच्या कप्प्यात तो जो डब्बा असतो त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतं. ते ट्रान्सफॉर्मर काय करतं? एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतं, नंतर त्याला स्टेप डाऊन करतं आणि 5 व्होल्टवर मग तुमचा मोबाईल चार्ज होतो. हा एकदम सिंपल लॉजिक आहे. म्हणजेच काय, जर मला बॅटरी ऑपरेट करायची असेल, मी सप्लाय कोणता लावणार आहे इथे? इथं पहा, मी कोणती बॅटरी देणार? डीसी बॅटरी लावणार. कोणती बॅटरी लावणार? डीसी. डीसी मध्ये हा एनोड पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि इथं माझा निगेटिव्ह. ही डीसी सप्लाय द्यावा लागेल मला जर बॅटरी ऑपरेट करायची असेल तर. तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट काय कळला, की माझी बॅटरी जर मला ऑपरेट करायची असेल तर मला कोणता सप्लाय लागतोय बाळांनो? तर मला डोळे झाकून काय कोणता सप्लाय लागेल? डीसी सप्लाय लागेल. कळलं का रे? कळलं? ही फक्त तुम्हाला मी काय दिला? एक ओव्हरव्ह्यू दिला. काय दिला? एक ओव्हरव्ह्यू दिला की माझी बॅटरी नेमकी असते काय. चला पिक्चर एकदा परत 2 मिनिटांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बॅटरी जी आहे ना, बॅटरीचं काम काय माहिती का? केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं. माझ्या बॅटरीचं मेन ऑपरेशन. कधी कधी परीक्षेला प्रश्न पडतो की बॅटरीच्या ऑपरेशनचा मेन प्रिन्सिपल काय आहे ना, तो कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते? माझ्या केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम माझी बॅटरी करत असते. मग बॅटरी जेव्हा मी बॅटरीचं ऑपरेशन मी समजून घेतो, मला काय काय लागतं? एक व्होल्टामीटर घेणार, त्या व्होल्टामीटरमध्ये डिस्टिल वॉटर टाकणार, प्युअर वॉटर. ते कसं असतं रे? परीक्षेला प्रश्न पडतो की माझं डिस्टिल वॉटर काय म्हणून काम करतं? माझं डिस्टिल वॉटर पाहतो इन्सुलेटर म्हणून काम करतं. मग इन्सुलेटर म्हणून जर हे काम करतंय तर माझी बॅटरी ऑब्व्हियसली करंट फ्लो झाला पाहिजे ना. इन्सुलेटर मधून करंट फ्लो होत नाही, मग आपण काय टाकतोय? म्हणजे इलेक्ट्रोलाइट टाकतो. इलेक्ट्रोलाइट का बोललाय माहिती का? कारण याच्यामुळे माझे इलेक्ट्रॉन्स तयार होतात बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणून हे जे केमिकल आहे, या केमिकलला काय बोलतात? इलेक्ट्रोलाइट असं बोलतात. राईट आहे. मग कोणकोणते? NaCl आहे, H2SO4 आहे, CuSO4 आहे. याच्यामध्ये जी केमिकल रिएक्शन होते त्याच्यामध्ये मला एक धन भेटतो, एक ऋण भेटतो. NaCl वापरला तर Na+, Cl-, H2SO वापरला तर H2+, SO4-. CuSO4 जर केमिकल वापरलं Cu+ आणि SO4-. म्हणजेच काय? अल्टिमेटली मला एक धन भेटतो आणि एक काय भेटतो? ऋण भेटतोय. की याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते ना, त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस होते. नंतर मी काय केलं? 2 इलेक्ट्रोड ह्या याच्यामध्ये डुबवले. कशामध्ये? या माझ्या इलेक्ट्रोलाइट मध्ये डुबवले. एक इलेक्ट्रोड माझा एनोड आहे, ज्याला पॉझिटिव्ह बोलतात. एक इलेक्ट्रोड माझा निगेटिव्ह आहे, त्याला काय बोलतात? कॅथोड बोलतात. राईट आहे. आणि त्याला सप्लाय कोणता दिला मी? डीसी सप्लाय दिला. इथपर्यंत माझ्यामध्ये सगळ्यांना खूप चांगलं कळालं असेल. राईट आहे. आता बाळांनो, याची फक्त मला तुम्हाला एक आयडिया द्यायची होती. आता मेन टॉपिक कडे हळूहळू वळूया. बघा, या सगळ्या गोष्टी परत परत होणार आहे. कसं आहे ना, आपण जेव्हा पिक्चर बघायला जातो ना, कोणताही पिक्चर, बाहुबली घ्या, कोणताही घ्या, पिक्चर बघण्या अगोदर पिक्चरचा ट्रेलर रिलीज होतो है ना, 2 किंवा 2.5 मिनिटाचा ट्रेलर असतो. आपण अगोदर ट्रेलर बघतो. ट्रेलर जर खूपच आवडला ना तर माणूस डोळे दाखवून पिक्चर, अरे ट्रेलर जबरदस्त आहे, पिक्चर चांगला असेल. तसंच म्हणून तुम्हाला फक्त मी या पूर्ण टॉपिकचा ट्रेलर दिला आतापर्यंत. काहीच झालं नाहीये, फक्त आयडिया तुमच्या डोक्यात घुसवलंय मी की काय काय आपल्याला बघायचंय. आता जे स्क्रीनवर आहे ना, महत्वाच्या व्याख्या बघा. आपल्याला काय काय बघायचं? इलेक्ट्रोलिसिस बघायचंय. तुम्हाला नावावरून थोडी आयडिया लागली असेल. इलेक्ट्रोलिसिस काय बाळगतो? ही माझी एक केमिकल प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? की ज्या प्रोसेसमध्ये माझं जे केमिकल आहे ना, जे केमिकल आहे त्याच्यामध्ये एक दोन आयन तयार होतो, एक धन आयन तयार होतो, एक ऋण आयन तयार होतोय. त्यालाच मी काय म्हणणार? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस असं म्हणणार. इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट काय बोलतो तुम्हाला मी? ते केमिकलचं नाव दिलं होतं बरोबर. NaCl झाला, H2SO4 झाला, CuSO4 झाला. हे माझे काय केमिकल आहे, त्या केमिकललाच काय बोलतात? इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. नंतर इलेक्ट्रोड है ना, कोणकोणते इलेक्ट्रोड सांगितले? 2 इलेक्ट्रोड माझ्याकडे, एक असतो एनोड, एक असतो कॅथोड. जनरली एनोड माझा जनरली का बोलतोय पुढे सांगेल. काही मुलं बोलणार सर एनोड निगेटिव्ह पण असतो. असतो ना बाळांनो, पण थोडा पेशन्स ठेवा. पेशन्स कळतो ना, थोडा दम का. आणखी पिक्चर संपला नाहीये, पिक्चरचा पूर्ण फक्त ट्रेलर बघितला आणि पिक्चर बाकी
आणखी आहे ना. मी जनरली बोलतो की जो माझा एनोड असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि माझा कॅथोड काय असतो, कॅथोड माझा काय असतो, निगेटिव्ह असतो, बरोबर आहे. नंतर इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस इक्विव्हॅलेंट आहे ना, याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच बोललो नाहीये आणि आता सांगणं मला ते योग्य वाटत नाही. जेव्हा टॉपिक येईल ना तेव्हा सांगेल. ही एक प्रोसेस आहे बाळांनो जी ऍक्च्युली मास बद्दल बोलते. मास कळतं ना, वस्तुमान. माझ्या इलेक्ट्रोड जे लावले ना त्याच्या वस्तुमानामध्ये जो चेंज होतो ना त्या चेंज बद्दल माझी ही प्रोसेस बोलते. हळूहळू पुढे सांगेल. आणि लास्ट म्हणजे बाळांनो बॅटरीची कार्यक्षमता. एवढं सगळं करून सपोज मोबाईल चार्ज लावला, चार्ज झाला. चार्जिंग तर 100% सगळ्याच मोबाईल, आयफोनची पण 100% होते आणि नॉर्मल अँड्रॉइड फोनची पण 100% चार्ज होते. दोघांची सारखा वेळ चालते का रे? आपला अँड्रॉइड 2-3 तासात मे बी डिस्चार्ज होऊ शकतो, तोच तुमचा आयफोन खूप जास्त वेळ चालेल है ना. म्हणजे दोघांची कार्यक्षमता किती वेळ बॅटरी जिवंत राहते ती वेगवेगळी आहे. ती पण आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये शिकायची आहे. राईट आहे. बघा मी ऑलरेडी आयडिया तुम्हाला याच्याकरता दिली होती ना की मिनिमम तुम्हाला आता ना नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटणार नाही. तुम्हाला माहिती असेल की चालू काय बाळांनो. राईट आहे. आता बघा हळूहळू बघूया. आता जर मी इलेक्ट्रोलिसिस बघितलं है ना, हे थोडा पेन चेंज करतो. चालेल. इलेक्ट्रोलिसिस मध्ये मला परीक्षेसाठी काय काय महत्वाचं लक्षात ठेवायचं है ना. इलेक्ट्रोलिसिस मध्ये मला काय काय लक्षात ठेवायचं. तर मला इलेक्ट्रोलिसिस ही काय माहिती का, ही ऍक्च्युली माझी काय केमिकल प्रोसेस आहे है ना. केमिकल प्रोसेस बरोबर. नीट ऐकत राहा, मी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवतो. ही केमिकल प्रोसेस कशी होते. ही केमिकल प्रोसेस माझ्या कोणता सप्लाय देतो मी, डीसी सप्लाय देऊन ही केमिकल प्रोसेस करतोय. सप्लाय कोणता लावला मी, जसं मोबाईल लक्षात ठेवा, मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी आपण काय लावतो, डीसीचा काय लावतो, सप्लाय लावतो, बरोबर. चार्जर लावतो म्हणजे डीसी सप्लाय जी माझी केमिकल प्रोसेस होते. ही केमिकल प्रोसेस म्हणजे काय होतंय, मला याच्यामधून काय भेटते बाळांनो, एक भेटतोय मला ऍनायन है ना आणि दुसरा काय भेटतोय मला, कॅटायन भेटतोय. इमॅजिन होतंय ना रे. उदाहरण जर एक्झाम्पल द्यायचं झालं, जर माझं केमिकल मी घेतलं NaCl है ना, ऑलरेडी झालंय, तर केमिकल रिएक्शन काय होणार, एक मला ऍनायन, एक मला काय भेटणार, धन भेटणार आणि एक काय भेटणार मला, ऋण भेटणार. राईट आहे. जो मला ऋण भेटला त्याला मी काय बोलतोय रे, ऍनायन बोलतोय है ना. आणि जो धन मला भेटला याला काय बोलतो बाळांनो, मी याला काय बोलतोय, कॅटायन बोलतोय है ना. म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये जी माझी केमिकल प्रोसेस होती तिला मी सप्लाय कोणता दिलाय, डीसी सप्लाय दिला. त्या डीसी सप्लायमुळे है ना, या डीसी सप्लायमुळे मला काय भेटलं बाळांनो, एक धन भेटला आणि एक काय भेटला मला, ऋण भेटला. करेक्ट आहे. आणि धन ऋण जे भेटलंय ना, त्या धन ऋणाची जी प्रोसेस आहे है ना, धन ऋणाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोणामुळे होते बाळांनो, माझ्या इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस आहे ना, या प्रोसेसमुळेच मला काय भेटतंय, या केमिकल रिएक्शनमुळेच मला हे भेटतंय. आता बघा याच्यामध्ये पुढचा जो आहे बाळांनो तो काय माझ्याकडे, पुढे मला एक इम्पॉर्टंट गोष्ट जी सांगायची ना ती पण तुम्हाला डिस्कस करूया. पुढे जे माझं मी तुम्हाला काय बोललो, इलेक्ट्रोलाइट विषयी बोललो. राईट आहे. फक्त ऐकत चला, डोक्याला ताण घेऊ नका है ना. मी नंतर रिवाइज. इलेक्ट्रोलाइट जो असतो ना, इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय, मी जे याच्यामध्ये जे केमिकल भरलं होतं है ना, आणि नंतर काय टाकले होते, 2 रॉड टाकले होते. थोडी रफ डायग्राम काढतोय, पहिले चांगली काढली तुम्ही. आता बघा याच्यामध्ये जे माझं इलेक्ट्रोलाइट आहे ना, या इलेक्ट्रोलाइट बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट ऐका, परीक्षेला प्रश्न येतो. हा जो इलेक्ट्रोलाइट आहे याचा याचा गुणधर्म काय असतो, हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. ऋणात्मक तापमान गुणांक है ना, ऋणात्मक तापमान गुणांक असं म्हणतात. म्हणजे त्याचा टेम्परेचर कोएफिशियंट कसा असतो, निगेटिव्ह असतं. याचा अर्थ काय होतो, जर मी माझ्या या इलेक्ट्रोलाइटचं टेम्परेचर वाढवलं, तापमान जर वाढलं तर बाळांचं रेजिस्टन्स काय होतं, कमी असतं है ना. रेजिस्टन्स कमी असतं. एक वाढला दुसरा हे होतं. जर मी काय बोलतोय, जर मी याचं तापमान वाढलं है ना, परीक्षेला प्रश्न येतो, तापमान काय वरती एरो काढतो म्हणजे वाढलं, तर माझं जे रेजिस्टन्स आहे है ना, म्हणजेच काय तो जो प्रतिरोध आहे, प्रतिरोध काय होणार बाळगण्याचा, कमी असणार. म्हणजे जितकं तापमान जास्त तितकाच प्रतिरोध कमी. आणि आपल्याला हेच हवं बाळगणं, जर करंट जास्त हवं असेल तर प्रतिरोध असा पण काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. जास्त डोक्यात वळवळ करून घ्यायची नाही, साधं लक्षात ठेवायचं. माझं जे इलेक्ट्रोलाइट आहे ना, याचा गुणधर्म काय, ऋणात्मक टेम्परेचर, ऋणात्मक तापमान गुणांक असतो याचा है ना. ही माहिती असणार आहे, ऋणात्मक तापमान दिसतं की नाही काय माहिती, थोडासा स्क्रीन कमी होत जाते. तापमान गुणांक है ना, तापमान गुणांक याचा असतो.
राईट आहे. म्हणजेच काय, जर तापमान वाढलं तर माझं रेजिस्टन्स कमी असतं. म्हणजेच मला आता तुम्हाला एक जनरल नॉर्मल प्रश्न विचारतो, थोडंसं डोकं असेल तर तुम्हीच उत्तर द्या. जर जर माझी बॅटरी तुम्ही बघितला असता, त्या नवीन नवीन बॅटरी असतात ना, त्या बॅटरी बाळांनो गरम होतात. बॅटरी गरम झाली म्हणजेच काय, तिचं तापमान वाढलंय. तापमान वाढलं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं. आपण तो बॅटरी गरम झाली म्हणजे खराब झाली, बिलकुल नाही. गरम होती उलट चांगलं आहे, कारण बॅटरी गरम आहे म्हणजे त्याचा प्रतिरोध कमी आहे, आणि प्रतिरोध कमी म्हणजे तो करंट खूप जास्त फ्लो होत आहे, चांगलं करंट फ्लो होत आहे, करंटला प्रतिरोध कमी आहे, म्हणजे ती बॅटरी नेहमी काय असणार बाबा, ती बॅटरी चांगली असणार. म्हणजे जितकं तापमान जास्त तितका प्रतिरोध कमी, आणि जी बॅटरी गरम होती ती बॅटरीला आपण चांगलं बोलणार, कारण बॅटरीचं तापमान चांगलं म्हणजे प्रतिरोध कमी आहे, आणि तुम्हाला माहिती जितकं रेजिस्टन्स कमी तितकं माझं करंट खूप चांगलं फ्लो होत आहे ना. आपला ओहमचा नियम ऑलरेडी झालाय, राईट आहे. मग इलेक्ट्रोलाइट बद्दल एक महत्वाची गोष्ट काय माहिती का, की माझं जे इलेक्ट्रोलाइट आहे, माझं जे इलेक्ट्रोलाइट आहे याचा गुणधर्म काय, याचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो, ऋणात्मक तापमान गुणांक असतो. जितकं तापमान वाढलं तितकं रेजिस्टन्स कमी. हा पण एक पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. क्लिअर आहे बाळांनो? एकदम भारी क्लिअर झालं असणार. थोडस पुढे मूव्ह करूया. नंतर जो पुढचा आहे ना, त्याला बोलतो इलेक्ट्रोड आहे ना. मी सगळे पॉईंट ऑलरेडी तुम्हाला माहिती. इलेक्ट्रोड काय असतं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, की माझ्याकडे दोन कंडक्टर प्लेट असणार, बरोबर. कोणकोणत्या? एक असणार एनोड, एक असणार कॅथोड. एनोड काय असतो माझा पॉझिटिव्ह असतो, आणि कॅथोड काय असतो माझा निगेटिव्ह असतो. आणि जे आयन्स आहे बाळांनो, तुम्हाला मी आयन्स बद्दल बोललो, राईट आहे. खाली आयन असतात. हे जे आयन आहे, एक माझा ऋणात्मक आयन असतो आणि एक माझा कोणता असतो, धन आयन असतो, राईट आहे. त्या निगेटिव्हला काय बोलतात, माझा अनायन. आणि जो धन असतो हा काय असतो माझा ऋण असतो, आणि कॅटायन काय असतो माझा धन असतो, राईट आहे. एक माझा ऋण असतो आणि एक माझा धन असतो, राईट आहे. त्याच्यामध्ये दोन तीन पॉईंट आपण डिस्कस करूया बघा, फक्त ऐकत चला. नंतर जेव्हा मी ओव्हरऑल डिस्कस करेल ना, तेव्हा परीक्षेचे प्रश्न इथूनच कुठेतरी तुम्हाला परीक्षेचे प्रश्न दिसणार, की अनायन काय असतो, अनायनवर कोणता चार्ज असतो, कॅटायनवर कोणता चार्ज असतो, है ना. आपण थोडस एक गोष्ट जी बघणार आहे ना मी, बघा दोन गोष्टी असतात. एक तर बॅटरी म्हणजे काय होते, चार्ज होते, किंवा बॅटरी काय होते माझी डिस्चार्ज होते, बरोबर. नीट आहे का परीक्षेचा प्रश्न. एक तर बॅटरी काय होणार बाळा, माझी बॅटरीची चार्जिंग होणार, किंवा बॅटरीची काय होणार डिस्चार्ज होणार, दोनच गोष्टी होणार. आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की एनोड माझा पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड माझा निगेटिव्ह असतो. बघा जनरली आपण बॅटरी चार्जिंग विषयी नाही बोलत, आपण बॅटरी डिस्चार्ज विषयी. बघा बॅटरीचा वापर चांगला झाला पाहिजे. बॅटरी तुम्ही मोबाईलची 100% चार्ज केली, आता ती खूप कमी म्हणजे ती जास्तीत जास्त वेळ चालली पाहिजे, डिस्चार्ज लवकर नको नको व्हायला, है ना. म्हणजे बॅटरी वापरणं म्हणजेच काय, बॅटरी डिस्चार्ज करणं. आपला मेन मोटो असतो की चार्जिंग वापरून घेणं. चार्जिंग तर होऊन जाईल, जाऊ द्या, पण झाल्यानंतर ती चांगली वापरण्यात आली पाहिजे, राईट. लवकर डिस्चार्ज नको व्हायला. म्हणजे जे डिस्चार्ज, जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते ना, त्या डिस्चार्ज पिरियड मध्ये माझा एनोड हा काय असतो नेहमी पॉझिटिव्ह, आणि कॅथोड काय असतो माझा कॅथोड निगेटिव्ह. म्हणजे जर परीक्षेला स्पेसिफिकली विचारलं एनोडवर कोणता चार्ज आहे, तर मेन्शन केलं पाहिजे बॅटरी चार्जिंग विषयी बोलतोय की डिस्चार्ज विषयी बोलतोय. एनोड पॉझिटिव्ह केव्हा असतो, जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते, आणि कॅथोड तेव्हा काय असतो निगेटिव्ह. तेच जर बॅटरी चार्ज होते तर त्या केसमध्ये एनोड माझा निगेटिव्ह होऊन जातो, आणि कॅथोड माझा काय होतो बाळांनो, कॅथोड माझा पॉझिटिव्ह होऊन जातो. मग आता मी तुम्हाला इतकंच बोलतो माहिती का, जनरली एनोड पॉझिटिव्ह असतो असं नाही बोलायचो. जनरलीचा अर्थ हा झाला, जर परीक्षेला प्रश्न, जर तुम्हाला कोणी विचारलं की एनोडवर कोणता चार्ज आहे बॅटरीमध्ये, तर तुम्ही त्याला उलट प्रश्न विचारला पाहिजे, हो बॅटरी चार्ज होते का डिस्चार्ज होते, हो बॅटरी डिस्चार्ज होते. डिस्चार्ज होत असेल तर एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. आणि बॅटरी चार्ज होत असेल तर एनोड पॉझिटिव्ह आणि कॅथोड काय असतो माझा निगेटिव्ह असतो. अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं परीक्षेला. नीट प्रश्न वाचा. डायरेक्ट एनोड पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह लक्षात नका ठेवा, मेन्शन करतील. बॅटरी चार्ज होत असताना एनोडवर कोणता चार्ज असतो, मग तुम्हाला ऑप्शन देणार धन ऋण, किंवा मग काय असतं कोणता चार्ज नसतो, किंवा नन ऑफ द्या, जे पण तुम्हाला परीक्षेला ऑप्शन देणार. तुम्ही नीट पहिले वाचून घ्या की तुम्हाला कशाविषयी बोललंय, राईट आहे. हा एक महत्वाचा प्रश्न. आता बघा केमिकल रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय होतं बघा, ही जी डायग्राम दिला तुम्हाला सगळं माहिती, राईट आहे. आता विचार करा की बॅटरी माझी डिस्चार्ज होते, काय होते बॅटरी डिस्चार्ज होते, म्हणजे एनोड पॉझिटिव्ह आणि कॅथोड काय माझा निगेटिव्ह आहे. आता मला सांगा, ह्या केमिकल मध्ये तुम्हाला माहिती आहे धन एक ऋण आहे. आता हा जो धन आहे हा कोणाला अट्रॅक्ट करेल, आपल्याकडे हा ऋणला अट्रॅक्ट करेल. या धनकडे ऋण जातो, ऋणकडे धन. तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे अपोजिट केमिकल अट्रॅक्ट होतात, आपल्याला माहिती, राईट आहे. म्हणजे हा जो एनोड पॉझिटिव्ह आहे ना, या एनोड कडे कोण जाणार रे, एनोड कडे सगळे काय होणार ऋणवाले काय होणार इथे अट्रॅक्ट होणार, याच्याकडे ऋणवाले असे अट्रॅक्ट होणार.
याच्यातले ऋण इकडे जातील आणि हे जे धन आहे हे कोणाकडे येतील, या ऋणाकडे येतील. इकडे तुम्हाला काय भेटणार, असे धन आयन भेटणार. बरोबर, इकडे धन आयन भेटणार. म्हणजे हे जे केमिकल प्रोसेस झाली ना, हे निगेटिव्ह कुठे गेले बाळांनो, इकडे गेले, आणि धन कुठे गेले माझे, इकडे गेले. का? कारण याच्यावर पॉझिटिव्ह म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार, याच्यावर निगेटिव्ह म्हणजे याच्याकडे काय होणार, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार. ही प्रोसेस ऑटोमॅटिक होते है ना. जशी मी बॅटरीचा सप्लाय लावला तसा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह झाला आणि माझे हे काय सेपरेट झाले. आणि ही जी सेपरेट होण्याची जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसलाच काय बोलतात, इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. काय म्हणतात, इलेक्ट्रोलिसिस. मग इलेक्ट्रोलिसिस काय असते, ही अशी केमिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये माझे ऍनायन आणि कॅटायन काय होतात, सेपरेट होतात है ना. मग बघा, आता थोडस नीट आपण ऑब्झर्व करूया. थोडी शॉर्टकट सांगतो मी, बघा थोडी शॉर्टकट सांगतो. कुठे सांगू शॉर्टकट, इकडे सांगतो. हाय बघा, नेहमी लक्षात ठेवा, ऍनायन जो आहे, सॉरी असं नाही लक्षात ठेवायचं, तो ऍनोड आहे, ऍनोड. ऍनोड माझा नेहमी पॉझिटिव्ह असतो, बॅटरी डिस्चार्ज विषयी बोलतोय मी, राईट आहे. आणि जो माझा कॅथोड, बरं इथेच येतो, ऍनोड पॉझिटिव्ह आहे. आणि ऍनोड कडे कोण येतो माहिती का, ऍनोड कडे नेहमी ऍनायन येतात. कोण येतात, ऍनायन. बघा ए लक्षात ठेवा. आता पॉझिटिव्ह कडे कोणता, निगेटिव्ह येणार की पॉझिटिव्ह येणार, तुम्हाला ते पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होतो. म्हणजे ऍनायनवर कोणता चार्ज असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. कधी कधी विचारलं तर ऍनायनवर कोणता चार्ज, ऍनोड कडे, ऍनोड माझा पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह येतो. आणि ए लक्षात ठेवा, ऍनोड कडे, ऍनोड ए, ऍनायनचा पण ए. ऍनोड कडे ऍनायन येतो, ऍनोड पॉझिटिव्ह असतो, म्हणून माझा ऍनायन काय असणार, निगेटिव्ह, कारण निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात. तसं तुम्ही कॅथोडचा पण लक्षात ठेवू शकता. माझा जो कॅथोड आहे, कॅथोडकडे कोण येतं, कॅथोडकडे कॅटायन येतात. कॅथोडकडे कोण येतं बाळांनो, कॅटायन येतात. आणि कॅथोडवर कोणता चार्ज होतो, निगेटिव्ह. निगेटिव्ह कडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो, म्हणून कॅटायनवर कोणता चार्ज असला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. असं तुम्ही शॉर्टकटने लक्षात ठेवू शकता. मी परत शेवटी एकदा ओव्हरऑल सांगून देईल, राईट आहे. तर इतके सगळे पॉईंट्स बाळांनो नॉर्मली तुम्हाला लक्षात ठेवायचे. चला एक एक पॉईंट थोडा बघूया. बघा इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रिसिटी काय बघा, डीसी सप्लाय देऊन, आता तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे मी काय सांगितलंय, हे मी रिवाइज करून देतोय. डीसी सप्लाय देऊन इलेक्ट्रोलाइटला त्याच्या आनायन, त्याच्या आयन मध्ये विभागणे है ना. आपण काय करतो, डीसी सप्लाय देऊन जो माझा इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ते सोल्युशन जे डिस्टिल वॉटरने कोणाचं घेतलं बाळांनो, आपण केमिकलचं घेतलं होतं. तर डीसी सप्लाय देऊन इलेक्ट्रोलाइटला त्याच्या आयन मध्ये विभागतो आपण, म्हणजे पॉझिटिव्ह वेगळे करतो आणि निगेटिव्ह वेगळे करतो. आनायन कोणाकडे जातात, माझ्या ऍनोडकडे जातात. कॅटायन कोणाकडे जातात, माझ्या कॅथोडकडे जातात. ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये मी डीसी सप्लाय देऊन माझे ऍनायन आणि कॅटायन म्हणजे जे आयन्स याला वेगवेगळं करतोय, त्या प्रोसेसलाच काय म्हणतात, इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. क्लिअर आहे सगळ्यांचं, एकदम क्लिअर आहे. आता इलेक्ट्रोलाइट काय असतो, इलेक्ट्रोलाइट काय असतो पाहतो, विद्युत प्रवाहामुळे जो रासायनिक बदल होतोय कोणामध्ये, बघा इलेक्ट्रोलाइट म्हणजे माझं ते सोल्युशन है ना, जे डिस्टिल वॉटर आणि काय त्याच्यामध्ये केमिकल आहे. तर विद्युत प्रवाहामुळे ज्या द्रवणात रासायनिक बदल होतो, म्हणजे काय बदल झाला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट मध्ये काय झाला पाहिजे, जी केमिकल रिएक्शन झालीच पाहिजे, ऍनायन आणि कॅटायन वेगळे झाले पाहिजे. तर विद्युत प्रवाहामुळे ज्या माझ्या सोल्युशन मध्ये, ज्या माझ्या लिक्विड मध्ये केमिकल बदल होतो ना, त्यालाच काय म्हणतात, माझ्या इलेक्ट्रोलाइट म्हणतात. याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, एक पॉईंट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, कधी कधी ना नशीब खराब विचारतात. या इलेक्ट्रोलाइट मध्ये माझी जी केमिकल प्रोसेस होते ना बाळांनो, त्याच्यामुळे काय होतं माहिती का, माझ्या इलेक्ट्रोलाइटचा काय होतो, कलर बदलतो है ना. याचा कलर काय होतो, कलर बदलतो. कोणामुळे, माझ्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये इलेक्ट्रोलाइटचा जे सोल्युशन मी वापरतो कलर मध्ये चेंज होतो. कधी कधी परीक्षेला प्रश्न होतो की माझी जी इलेक्ट्रिकल प्रोसेस, आता इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोड आणि ह्या गोष्टी ना आता डोक्यात आल्या पाहिजे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोल्युशन झालं, इलेक्ट्रोड म्हणजे तो रॉड झाला, व्होल्टामीटर म्हणजे ते आजूबाजूचं भांड झालं, सप्लाय म्हणजे वरतून डीसी सप्लाय दिला. या गोष्टी तुम्हाला आता युज टू झाल्या पाहिजे है ना, हळूहळू तुम्हाला याची सवय झाली पाहिजे. मग जी माझी इलेक्ट्रोलाइट आहे ना, याची केमिकल रिएक्शन जी होती ना, जे आनायन कॅटायन सेपरेट होतात ते, त्याच्यामुळे त्याचा कलर नेहमी काय होतो, बदलतो. आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय सांगितला मी, याचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. म्हणजेच काय, जर तापमान वाढवलं तर याचा रेजिस्टन्स काय होतो बाळांनो, कमी होतं. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगितला. क्लिअर आहे. हे पॉईंट जर लक्षात ठेवले ना, परीक्षेला कोणताही प्रश्न येऊ द्या, खूप आरामात तुम्ही बोलणार आहे. पुढचा पॉईंट हे तुम्हाला सांगितलं मी है ना, हे पण तुम्हाला सांगून दिलं मी है ना. आता बघा इलेक्ट्रोड बद्दल बोलूया. जे रॉड टाकलं, ते रॉड काय असतात बाळांनो, की माझे दोन कंडक्टर प्लेट असतात. ऑब्विसली जे वापरले मी दोन रॉड, की माझे कंडक्टिंग मटेरियल असतात. त्याच्यामध्ये एक एनोड असतो तो पॉझिटिव्ह, दुसरा कॅथोड असतो निगेटिव्ह आहे. आणि जे आयन्स आहे, माझ्या एनोड कडे कोण जातोय, माझ्या एनोड कडे अनायन जातंय, कॅथोड कडे कॅटायन जातंय. एनोड माझा निगेटिव्ह असतो, कॅटायन माझा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. राईट आहे. आता बघा एक गोष्ट सांगतो, म्हणजे बघत राहा. सपोज माझ्याकडे एक आयटम आहे ना, त्या आयटम कडे काय असतो, एक धन असतो, एक ऋण असतो.
आयटम म्हणजे माझा अणू आहे ना, ज्यांना आपले काही काही भाऊ असतात भाऊ, काही काही गोष्टी इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. चला, अणू, त्या अणूमध्ये एक धन असतो, एक ऋण असतो. आता जर याच्यामधून मी ऋण काढून घेतला, याच्याकडून जर ऋण काढून घेतला, त्याच्याकडे काय उरला, धन उरला. आणि धन कोणावर असतो, माझा कॅटायन असतो, म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, कॅटायन मध्ये कन्वर्ट झाला. आयटम मध्ये धन ऋण दोन्ही असणार. जर मी ऋण काढून घेतला तर माझा काय फक्त धन उरणार ना, हा धन काय असतो, कॅटायन झाला. म्हणजेच काय, जर परीक्षेला प्रश्न असा येतो, जर अणूमधून, नीट ऐका, अणूमधून मी सपोज एक निगेटिव्ह बाहेर काढला है ना, निगेटिव्ह बाहेर काढून घेतला, तर मागे कोण उरलं, म्हणजे तर काय काय तयार झालं, तर काय तयार झाला, कॅटायन तयार झाला. आणि सपोज एखाद्या आयटम मध्ये जागा खाली आहे आणि मी तिकडे काय केलं, त्याच्यात एक ऋण आणून टाकला है ना, एक ऋण आणून टाकला, तर ऋण जर मी आणून टाकला बाळांनो, तर याच्यावर निगेटिव्ह चार्ज होऊन जातो. धन ऋण नेहमी ऋण असतं, माहिती तुम्हाला, हे माहिती असेल ना, धन ऋण काय नेहमी माझा ऋणच होतो. इकडे आणून टाका, हा निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह कोणावर असतो, माझ्या ऍनायनवर असतो. म्हणजे काय होणार, तो ऍनायन मध्ये कन्वर्ट होणार. हे जर डोक्यावरून गेलं असेल ना, एक सिंपल मध्ये लक्षात ठेवा, माझ्याकडे आयटम आहे, त्याच्याकडे धन पण आहे, ऋण पण आहे. त्याचा ऋण काढून घ्या, काय उरला, धन. धन कोणावर असतो, धन माझा कोणावर असतो, कॅटायनला असतो. म्हणजे काय बनणार, तो कॅटायन होणार. म्हणजेच काय, एखाद्या आयटम मध्ये निगेटिव्ह बाहेर काढून घेणं म्हणजे कॅटायन मध्ये त्याचा त्याचा काय बनणं, कॅटायन बनणं. तेच जर एखाद्या अणूमध्ये मी निगेटिव्ह आणून टाकला, त्याच्यावर धन ऑलरेडी होता, मी निगेटिव्ह टाकला, तर तो काय ऋण झाला. ऋण कोणाकडे असतो, ऋण ऍनायनवर असतो, मग त्याचा काय बनणार, ऍनायन बनणार. म्हणजे आयटम पासून मी ऍनायन पण बनवू शकतो आणि कॅटायन पण बनवू शकतो. डिपेंड करतो त्याच्यावर चार्ज निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर ऍनायन, पॉझिटिव्ह असेल तर बाळांनो माझा कॅटायन. परफेक्ट आहे. चला पुढे जाऊया. आता बघा, इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ईसीई है ना, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. मला डायरेक्ट नाही घ्यायचंय है ना, थोडस एक पेज ऍड करतो मी. बघा, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस सिंपल आहे, 5 मिनिटाचा कॉन्सेप्ट आहे, ऐकत चला है ना. इलेक्ट्रोकेमिकल, इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी, ईसीई काय बोलतात बाळांनो, ईसीई बोलतात. हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. इम्पॉर्टंट का बोलतो याला माहिती नाही, कारण याच्यामधून बाळांनो परीक्षेला प्रश्न येतो, एनर्जी नाही, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. काय बोलतात, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. याची जर व्याख्या द्यायची झाली ना, बघा, माझ्याकडे भांड होतं, काय बोलणार, बोला, व्होल्टामीटर, राईट आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं मी, इलेक्ट्रोलाइट. आणखी काय त्याच्यामध्ये, डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर काय माझं, डिस्टिल्ड वॉटर काय माझं, इन्सुलेटर. केमिकल काय माझं, कंडक्टर, राईट आहे. केमिकल मध्ये काय काय असणार माझं, केमिकलला काय बोलतात, इलेक्ट्रोलाइट. काय टाकलं त्याच्यात, इलेक्ट्रोड. सप्लाय कोणता दिला, डीसी, राईट आहे. कोणकोणते इलेक्ट्रोड आहे, एनोड आणि कॅथोड. एनोड काय माझा, पॉझिटिव्ह. कॅथोड काय माझा, निगेटिव्ह. एनोड कडे कोण येणार, एनायन. कॅथोड कडे कोण येणार, कॅटायन. जर एनोड धन होता, त्याच्याकडे एनायन येतो, म्हणजे एनायन निगेटिव्ह झाला. कॅथोड माझा निगेटिव्ह होता, त्याच्याकडे कॅटायन येतो, म्हणतो पॉझिटिव्ह झाला. कारण अपोजिट अपोजिट अट्रॅक्ट होतात, सगळ्यांना माहिती, राईट आहे. आता पुढे ऐका, होतं काय माहिती बाळांनो, आपण जर डीसी सप्लाय लावला ना, तर ऑब्व्हियसली सप्लाय मुळे काय होणार, माझा करंट फ्लो होणार, बरोबर. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, आपण लगेच तिकडे जाऊया डायग्राम. आता जर मी तर सप्लाय लावलाय, तर सप्लाय लावला म्हणजेच काय, हा काय करेल, बाहेर याच्यामधून काय करंट फ्लो होणार, बरोबर. सप्लाय लावला म्हणजे करंट फ्लो होत, करंट फ्लो होत म्हणजे याच्या बाहेर काय येतं, माझं इलेक्ट्रॉन्स बाहेर जाते, बरोबर. करंट फ्लो होणं म्हणजेच काय, माझं इलेक्ट्रॉनचा फ्लो होणं. इलेक्ट्रॉन कसे वाढवणं, इथे माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह काय होणार, बाहेर पडण्याचं काम करणार. आता जर इथून निगेटिव्ह सगळे बाहेर पडत गेले, तर याचं मास मध्ये फरक पडतो. मास म्हणजे काय, याचं मास जे कमी, मास कळतं ना, वजन. याच्यातून काय होणार, त्याचं वजन इकडे इलेक्ट्रॉन पडणार आणि इकडे येऊन पडणार. इकडून जे निघतंय है ना, याच्यामधून जे निघतंय बाळांनो, त्याच्यामुळे काय होणार, इलेक्ट्रॉन्स इकडे बाहेर पडणार आणि इकडे येऊन पडणार. जिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात त्याचं वजन काय होणार, कमी, त्याच्या वजनात फरक पडणार. एक्झाम्पल असं लक्षात घ्या, सपोज माझ्याकडे 2 रॉड आहेत आणि इकडे रॉड मध्ये थोडं थोडं मी काय करतो, काढतो, इकडे आणून ठेवतोय, त्याला कोरतोय, इकडे आणून ठेवतोय, है ना, नॉर्मल आहे. जर इथून कोरतोय याचं वजन कमी होणार आणि कोरलेले इकडल्या रॉड घेऊन बसते याचं वजन वाढणार. म्हणजेच काय, माझं एकाचं वजन कमी होतंय, एकाचं वजन वाढतंय, पण ओव्हरऑल दोघांचं वजन सारखंच राहणार आहे. अजून चांगल्या भाषेत सांगतो, हा एक रॉड आहे ना, आणि सपोज हा जो बोट, हा एक रॉड आहे, याचं वजन 1 किलो, याचं वजन 1 किलो, दोघांचं वजन किती आहे, याचं 1 किलो, याचं 1 किलो, दोघांचं वजन झालं 2 किलो, बरोबर. आता मी काय केलं, याच्यातला अर्धा किलो घेतला आणि याला देऊन दिला. याच्यातला अर्धा किलो काढला म्हणजे हा 1 किलो होता, अर्धा किलो झाला. आणि याचा अर्धा किलो वाढला म्हणजे 1.5 किलो झाला. परत दोघांची बेरीज करा, 1.5 किलो अर्धा किलो 2 किलो. पहिले एक एक म्हणजे 2 किलो झालं, म्हणजे वजन दोघांचं सारखंच राहतंय, पण एकाचं कमी होतं, एकाचं वाढतंय, म्हणजे इक्विव्हॅलंट बोललंय. म्हणजे काय, ओव्हरऑल सारखंच राहणार, पण एकाचं कमी होईल, एकाचं वाढ. इथपर्यंत कळलं काय है ना, थोडंसं लॉजिक आणून कळलं. मग एकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, ते एकावर जाऊन बसतात, जिथून निघतात त्याचं वजन कमी होणार आणि जिकडे पोहोचते त्याचं वजन वाढणार. आणि ह्या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हणतात बाळांनो, या पूर्ण प्रोसेसला
या पूर्ण जी प्रोसेस आहे ना याला ईसीई म्हणतात आहे ना, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. काय बोलतात? इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट आहे ना. पण ईसीई मध्ये काय करतो माहिती का? ईसीई काय म्हणते, वजन तर कमी होत आहे, पण वजन किती कमी होत आहे ना, हे कसं कळायचं? जर मी त्या याच्यातून काय केलं माहिती का, 1 अँपिअर एवढं करंट फ्लो केलं. किती? 1 अँपिअर करंट. किती वेळेसाठी फ्लो केलं? एका नीट आहे का, एका सेकंदासाठी फ्लो केलं है ना. काय बोललो मी? 1 अँपिअर करंट फ्लो केलं. किती वेळेसाठी? 1 सेकंदासाठी. तर त्याच्यामुळे जितकंही वजन वाढतंय किंवा जितकंही वजन कमी होत आहे ना, ते वजन कशामध्ये दाखवतं माहितीये का? ईसीई मध्ये. याला काय बोलतात? झेड वाढवं. कशात दाखवतो त्याला? झेडने. झेड काय माझा? झेड माझा सिम्पली इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट आहे. काय माझा हा? झेड म्हणजे माझा इलेक्ट्रो केमिकल इक्विव्हॅलंट. हळूहळू कळेल, ऐकत चला. झेड काय माझा? इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. हा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट प्रत्येक मटेरियलसाठी कॉन्स्टंट असतो. फॉर एक्झाम्पल मटेरियल मी झिंक घेतला तर झिंकचा वेगळा असणार है ना. मी मटेरियल कॉपर घेतला, कॉपरचा वेगळा असणार. प्रत्येक मटेरियल करता माझा झेड काय असतो? फिक्स असतो. मी काय म्हणू शकतो? प्रत्येक मटेरियल करता है ना, प्रत्येक मटेरियल साठी बघा, हे सगळे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट पडतात. प्रत्येक मटेरियलसाठी माझा झेड काय असतो बाळांनो? झेड माझा कॉन्स्टंट असतो. पण तुम्हाला हा झेड दिलेला असतो, ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ही काय मटेरियलची प्रॉपर्टी की मास मध्ये होणारा बदल आहे ना, आणि हा प्रत्येक मटेरियलसाठी कॉन्स्टंट असतो. परीक्षेला जर त्याच्यावर न्यूमेरिकल विचारलं जातं तेव्हा झेडची किंमत काय असते? झेडची किंमत दिलेली असते तुम्हाला. मला सांगून देणार की एका मटेरियलसाठी झेडची व्हॅल्यू एवढी आहे, तर मास मध्ये काय बदल जे पण असेल. राईट आहे. मग आता मी काय बोललो, जर 1 अँपिअर करंट एका सेकंदासाठी मी फ्लो होऊ दिलं कशामध्ये? इलेक्ट्रॉन मधून, म्हणजे डीसी सप्लाय दिलाय तर ऑब्व्हियसली करंट फ्लो होणार. जर मी 1 अँपिअर करंट एका सेकंदासाठी फ्लो देतो ना, तर मास मध्ये जो बदल होतो कशा दाखवतात? एम इक्वल्स टू झेड आय टी. काय बोललो मी? हा फॉर्म्युला आहे. मास इक्वल टू झेड आय टी. याला बाळांनो मी काय लक्षात ठेवतो? जिद्द लक्षात ठेवतो. काय बोलतो मी? जिद्द है ना. जिद्द करतो आपण मराठीमध्ये, जिद्द बोलतो ना. कसली जिद्द आहे? मास वाढवणं जिद्द आहे. मास म्हणजे काय? वजन वाढवायचं. जिम मध्ये जाणारे लोक आहे ना, वजन बॉडी वाढवत जातात. तर माझी जिद्द काय? मला मास वाढवायचे. असं मी शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवतो. यांचा फॉर्म्युला काय माझा? झेड आय टी. आता झेड काय माझा? झेड माझा ईसी, जो तुम्हाला परीक्षेला गिवन असणार. आय काय माझं? करंट आहे ना. आणि टी काय माझं? तापमान आहे. सर तापमान मध्येच कुठून आलो? तुम्हाला बोललो ना मी, माझं जे इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यामध्ये करंट फ्लो होतो, तो काय माझा? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. त्याचा ऋणात्मक तापमान गुणांक असतो. त्याच्यामुळे तापमानावर सुद्धा माझा काय डिपेंड असणार? मास डिपेंड असणार. कारण तापमानावरच माझं करंट डिपेंड आहे. राईट आहे. एम इक्वल्स टू झेड आय टी. इथपर्यंत लक्षात आलं असेल. जर काहीच कळलं नसेल तर आणखी शॉर्टकट मध्ये थोडंसं रिवाइज करूया. बघा, आणि या झेडचं जे युनिट आहे ना, युनिट बघा थोडंसं युनिट डिस्कस करू आपण है ना. हे तो जरा परीक्षेला प्रश्न आहे ना. हा जो झेड आहे बघा, एम ची किंमत काय सांगितली तुम्हाला मी? झेड आय टी. तुम्हाला जर झेडचं एकक विचार, झेडचा फॉर्म्युला काय आहे का? झेड इक्वल्स टू हा एम इथं आलेले राहणार आणि हा आय टी काय ना माझा खाली येणार है ना. ती जरा शॉर्ट फॉर्म मध्ये, शॉर्टकट मध्ये कळलं ना कसं केलं रे बाबा? हे झेड आहे. झेडची किंमत कशी काढणार? एम असाच्या गुणिले इकडे तर भागी लिहून जाणार, काहीच नाही. त्याला फक्त मी अरेंज केलं. त्याला फक्त काय केलं मी? एका फॉर्म मध्ये अरेंज केलं. आता मास कशामध्ये मोजणार मी? मास माझा बाळून आपण ग्राम मध्ये मोजतो. कशात मोजतो? ग्राम मध्ये, किलोग्राम मध्ये. आय म्हणजेच काय माझा? करंट. कशात मोजणार मी? अँपिअर मध्ये. आणि टी काय माझं? तापमान आहे ना. टी माझं जनरली काय असतं? टी माझं टेम्परेचर असतं बाळांनो है ना. टी काय असतं माझं? टेम्परेचर असतं. तापमान आपण कशामध्ये पण मोजू शकतो. क्लिअर आहे? राईट आहे. मग याचं जे युनिट बाळांनो जर काढलं, सॉरी हा टी म्हणजे बाळांनो तापमान नाहीये, सॉरी मला चुकलं. हा तिथेच थोडं कन्फ्युज झालो. हा जो टी बाळांनो, टी म्हणजे काय माझा? टाइम. किती वेळेसाठी फ्लो होतो? टी म्हणजे काय माझा? वेळ, वेळ ना. टाइम. तेच म्हणून टी म्हणजे माझा टाइम. मी बोललो ना, 1 अँपिअर करंट टी म्हणजे एका सेकंदासाठी फ्लो देतोय. तेव्हा जे मास होतं ना, ते आपल्या मास मध्ये होणारा बदल केव्हा बघतो आपण? जेव्हा 1 अँपिअर करंट एका सेकंदासाठी वाहत आहे. पण टी किती माझा? 1 सेकंद आहे. आय किती माझा? 1 अँपिअर आहे. आणि अँपिअर कशामध्ये मोजतो मी? सेकंद मध्ये मोजतोय है ना. मग युनिट काय आलं? ग्राम, ग्राम पर अँपिअर सेकंद याचे युनिट आहे. किंवा हा जो आय टी बाळगो तुम्हाला माहिती असेल, क्यू इक्वल्स टू आय टी आहे फॉर्म्युला आहे. क्यू म्हणजेच काय माझा? चार्ज. हा कशामध्ये मोजतात? हा माझा कुलम मध्ये मोजतात है ना. हा कशामध्ये मोजतात बघा? कुलम मध्ये मोजतात. माहित नाही की लोकांना माहिती, आपला ऑलरेडी कुलम लॉ झाला. कशामध्ये? कुलम मध्ये मोजतात. मग या आयटी जागी मी जर क्यू टाकला, झेडचा फॉर्म्युला काय येणार? एम अपॉन क्यू. क्यू म्हणजेच माझा आयटी. तर युनिट काय असणार बाळांनो? त्याचे युनिट येणार ग्राम आणि क्यू म्हणजेच काय माझा? कुलम.
आहे ना. तर ग्राम पर कुलम असा याचा युनिट आहे. हा परीक्षेला नेहमी प्रश्न पडतो. तर आता बघा ओव्हरऑल जर थोडंफार कन्फ्युजन असेल तर लक्षात कसं ठेवायचं आहे की माझा जो इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट आहे हा काय माहितीये का, मास वस्तुमानामध्ये होणारा बदल. जर मी माझ्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये करंट फ्लो होऊ देतोय, किती 1 अँपिअर करंट फ्लो होतोय एका सेकंदासाठी, तर मास मध्ये होणारा बदल एम इक्वल्स टू झेड आय टी याने दाखवतात. मला किती मास आहे त्याचा, मास कसा काढणार मी, एम इक्वल्स टू झेड आय टी. मग जर याच्यावरून जर झेडचा फॉर्म्युला काढला, कारण आपल्याला इसी काढायचा आहे, तो काय असतो एम अपॉन आय टी. मास माझा ग्राम मध्ये, आय माझा अँपिअर मध्ये, टी माझा सेकंद मध्ये. तर एकक काय झालं, ग्राम अँपिअर सेकंद झाला, राईट आहे. आणि जर आयटी बघितलं, आयटी क्यू इक्वल्स टू पण आयटी असतो, चार्जचा फॉर्म्युला आयटी, आणि तो माझा कुलम मध्ये मोजतात. तर आयटी जागी मी क्यू पुट केलं तर दुसरे युनिट काय असणार, ग्राम पर कुलम, राईट आहे. आय होप क्लिअर असेल. पुढचे हे पॉईंट जरा आणखी प्रॉपरली बघूया म्हणजे कळेल मला काय काय लक्षात ठेवायचं. बघा पहिला पॉईंट, एका इलेक्ट्रॉन मधून, बघा नीट आहे का, इसी का असतो, एका इलेक्ट्रॉन मधून 1 अँपिअर प्रवाह 1 सेकंद साठी फ्लो झाल्यामुळे जेवढे ग्राम इलेक्ट्रोडचे मास कमी होईल ते मास कशाने दाखवतात, एम इक्वल्स टू झेड आय टी, बरोबर ना. एका इलेक्ट्रॉन मधून कमी होत आहे किंवा दुसरा इलेक्ट्रॉन वाढते, सारखं झालं पाहून इथून अर्धा किलो काढलं, याचा अर्धा किलो कमी झालं काय, असं म्हणायचं अर्धा किलो कमी झालं किंवा असं म्हणायचं अर्धा किलो वाढलं, दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, पण दोघांचा जो मास आहे ते अर्धा किलोच राहणार, वाढो किंवा कमी हो, राईट आहे. मग एखाद्या इलेक्ट्रॉन मधून जर 1 अँपिअर करंट एका सेकंदासाठी फ्लो झालं तर जेवढं ग्राम माझं मास कमी ते कशात दाखवतात, एम इक्वल्स टू झेड आय टी, है ना. मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय झाला, झेड हा प्रत्येक मटेरियलसाठी काय असतो माझा, सारखा असतो, प्रत्येक मटेरियलसाठी सेम असतो, है ना. म्हणजे जर तुम्ही मटेरियल चेंज केलं तर प्रत्येक मटेरियल, जर झिंकसाठी 4 आहे तर कोणताही झिंकचा मटेरियल घ्या तो 4च असेल, राईट आहे. आणि दुसरा बाळांनो, जर माझा बघा, जर आता फॉर्म्युला जर बघितला झेड इक्वल्स टू, है ना, आपला फॉर्म्युला काय, एम इक्वल्स टू मास काय माझं, झेड आय टी, है ना. जर तुम्ही याच्यात बघितलं मास माझं डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला, करंट, जितकं माझं करंट वाढेल तितकं माझं मास वाढणार आहे, किंवा किंवा असं जर आपण म्हणलं, जितका माझा एम हा कोणाला डायरेक्ट झेडला पण प्रपोर्शनल आहे, जितका माझा ईसी म्हणजे काय माझा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट वाढला तितकं माझा मास वाढेल, किंवा जितका माझा टाइम वाढला तितकं माझा मास वाढेल. मास कोणाकोणावर डिपेंड आहे, मास झेडवर डिपेंड आहे, मास आयवर पण डिपेंड आहे, मास माझ्या टाइमवर पण डिपेंड आहे. आणि सगळ्यांबरोबर कसं प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना, सरळ डायरेक्ट प्रपोर्शन. जितका करंट वाढला तितकं माझा मास पण वाढेल. परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारतो, मास डिपॉझिशन, जर करंट वाढला तर मास डिपॉझिट म्हणजे काय, मास दुसऱ्यावर जाऊन बसणं, जितकं करंट वाढवलं तितकं माझं मास डिपॉझिशन वाढणार म्हणून, राईट आहे. आणि दुसरं म्हणजे माझं युनिट ग्राम पर कुलम म्हणा किंवा ग्राम अँपिअर सेकंद म्हणा, हे दोन्ही युनिट तुम्हाला परीक्षेसाठी काय ठेवायचे, लक्षात ठेवायचे, अतिशय इम्पॉर्टंट आहे बाळा, राईट आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. एक शेवटचा पॉईंट आहे, शॉर्ट पॉईंट आहे, बॅटरीची कार्यक्षमता, म्हणजे बॅटरी माझी किती वेळ चालती ना हे जर मला बघायचं असेल ना, तर बाळांनो बॅटरीचं जे कॅल्क्युलेशन आहे, किती एनर्जी आहे ती दोन याच्यात मोजतात, एक अँपिअर अवर, एक कशामध्ये मोजतात, अँपिअर अवर, है ना. बघा जनरली आपण जेव्हा कार्यक्षमता म्हणतो ना, एखाद्याची कार्यक्षमता, तर जनरली फॉर्म्युला काय असतो, इटा इक्वल्स टू, याला इटान दाखवतो, राईट. कार्यक्षमता कशाने इटान दाखवतात, आउटपुट आपण इनपुट, काय असतं माझं आउटपुट आपण, हा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्ही कशाची कार्यक्षमता काढा, पुढे आपण ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी, बॅटरी, नंतर तुमचं जे मोटरची इफिशियन्सी, त्याच्यामध्ये नेहमी आउटपुट आपण इनपुट असतं. आता बघा मोबाईल आहे, मोबाईल, मोबाईल तुम्ही चार्ज केला म्हणजे मोबाईलला काय दिलं, इनपुट दिलं, नीट आहे का, इनपुट दिलं म्हणजे काय, चार्जिंग केली, आणि आउटपुट घेताय म्हणजे बॅटरी काय होते, डिस्चार्ज होते. आउटपुट म्हणजे काय, तुम्ही वापरताय बॅटरी डिस्चार्ज होते, कमी कमी होते, आणि इनपुट दिलं म्हणजे बॅटरी काय होते, चार्ज होते. म्हणजे बॅटरीच्या फॉर्म मध्ये जर बघितलं तर आउटपुट म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होणं आणि इनपुट म्हणजे बॅटरी चार्ज होणं. इतकं कळलं का रे, इतकं कळलं असतं तर फॉर्म्युला सिंपल आहे. इफिशियन्सी काय असते माहिती का, बॅटरी आउटपुट म्हणजे काय, वरती डिस्चार्ज होणं आणि खाली काय होणं, बॅटरी चार्ज होणं, काय काय, डिस्चार्ज होणं आणि चार्ज होणं. जर एक उदाहरण द्यायचं झालं, जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला काय बॅटरीची इफिशियन्सी विचारली, मी जर बोललो एका बॅटरीला मी 10 घंटे चार्ज केलं, किती किती तास, बघा अँपिअर म्हणजे काय, करंट, सर अँपिअर म्हणजे मी किती, अँपिअर आणि हवर मी दोन विषय बोलतोय, हवर किती आहे, 10 हवर आहे ना, 10 तास मी चार्ज केलं, किती वेळेस किती किती करंट दिलं, 1 अँपिअर करंट दिलं. म्हणजे एका बॅटरीला अँपिअर हवर आहे ना, करंट किती दिलं, 1 अँपिअर, किती तास दिलं, 4 तास दिलं. हे काय झालं बाळांनो, माझं हे झालं इनपुट झालं, किंवा याला काय म्हणणार मी, चार्जिंग केली. काय केली मी, चार्ज, परीक्षेला प्रश्न कसा तो सांगतोय, चार्जिंग कशी केली मी, एका मोबाईलच्या बॅटरीला मी 1 अँपिअर एवढा सप्लाय दिला, किती किती तासासाठी, 10 तासासाठी सप्लाय दिला. आणि जेव्हा बॅटरीकडून मी आउटपुट घेतलं बाळांनो, है ना, जर बॅटरीकडून मी आउटपुट घेतलं तर समजा बॅटरी माझी किती चालली,
5 तास माझी बॅटरी चालली आणि 5 तास तिने किती करंट दिलं मला, सपोज 1 अँपिअरच करंट दिलं. ही काय झाली बॅटरी बाळगणं, ही माझं आउटपुट झालं. एवढं दिल्यानंतर ती केवढी चालली, 5 तास. 10 तास चार्ज केल्यानंतर ती 5 तास चालली आणि तिनं करंट किती दिलं मला, 1 अँपिअर एवढं करंट दिलं. ही काय झाली माझी डिस्चार्जिंग झाली. ही काय झाली माझी डिस्चार्जिंग झाली. आता जर तुम्हाला विचारलं आता बॅटरीची इफिशियन्सी सांगा, कशामध्ये, अँपिअर हॉवर मध्ये इफिशियन्सी सांगा. तुम्ही काय बोला, डिस्चार्ज अँपिअर हॉवर किती डिस्चार्ज झाला. तर जेव्हा मी डिस्चार्ज करत होतो, कुठे डिस्चार्जिंग, कुठे खाली बघा. डिस्चार्जिंग किती झाली, अँपिअर किती आहे, सॉरी अँपिअर किती, माझा 1 अँपिअर आहे ना, अँपिअर. हॉवर किती आहे, 5 तास चालली ती, गुणिले 5 डिवाइड बाय चार्जिंग किती, चार्जिंगच्या अँपिअर हॉवर किती, किती अँपिअर दिली चार्जिंग करताना, 1 अँपिअर दिलं होतं. किती तासासाठी चार्जिंग केली, 10 तासासाठी केलं. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मी इफिशियन्सी काढतो ना, तेव्हा कॅल्क्युलेशन हे करून घ्या पहिले. 5 गुणिले 1 5, 10 गुणिले 1 10, आणि ही झाली याची इफिशियन्सी. पण तुम्हाला टक्क्यामध्ये काढायची असेल तर नेहमी गुणिले किती करतो मी, 100 करतो. जर आता म्हणलं 0 0 कटला, 5 10 50, म्हणजे बॅटरीची इफिशियन्सी किती पाहतो, 50%. कळलं काय, म्हणजेच काय, कोणत्याही बॅटरीची इफिशियन्सी काढणं म्हणजे मी किती अँपिअर करंट देतोय, किती तासासाठी देतोय, आणि किती अँपिअर करंट मला भेटतंय आणि किती तास भेटतंय, मी किती देतोय आणि किती घेतोय, हीच म्हणजे बॅटरीची कार्यक्षमता बाळगणं. ही कशामध्ये मोजलं मी, अँपिअर अवर मध्ये मोजलं. हेच उदाहरण तुम्हाला दिलं मी. हे जरा स्वतःहून एकदा विचार करा मी काय बोलतोय. चार्जिंग करताना मी 10 तास चार्ज केलं आणि किती करंट दिलं, त्याला 1 अँपिअर एवढं करंट दिलं. आता बॅटरी फुल चार्ज झाली, आता मी बॅटरी वापरतोय ना, किती तास चालली ती, 5 तास चालली. 5 तास तिने मला 1 अँपिअर एवढं करंट दिलं, ही त्याची डिस्चार्जिंग झाली. हे जर तुम्हाला दिलं, तुम्हाला विचारलं बॅटरीची कार्यक्षमता सांगा, बॅटरी किती कार्यक्षम, बॅटरी 50% कार्यक्षम. कसं कळलं, डिस्चार्ज मध्ये बघा, डिस्चार्ज कुठे येते, 5 हवर 1 अँपिअर, हवर गुणले अँपिअर, राईट आहे. हवर किती आहे, 5 तास आहे. किती अँपिअर आहे, 1 अँपिअर आहे. आणि जेव्हा चार्जिंग होतो, चार्जिंग मध्ये किती तास चालली, 10 तास चालली. केव्हा 10 तासामध्ये तिने किती अँपिअर करंट दिलं मला, 1 अँपिअर करंट दिलं. आणि मला पर्सेंटेज पाहिजे होतं म्हणून मी 100 ने गुणून घेतलं, राईट आहे. तर पहिली जी मेथड आहे कार्यक्षमता काढायची, ती कोणती, माझी अँपिअर अवर आहे. दुसरी मेथड काय माहिती, म्हणजे एनर्जीच्या फॉर्म मध्ये सुद्धा मी बॅटरीची कार्यक्षमता काढू शकतो. ती एनर्जी कशामध्ये मोजतात, वॉट अवर मध्ये मोजतात. कशामध्ये बाळगतो, वॉट अवर मध्ये मोजतात. याच्यामध्ये जर बघितलं मी, याच्यामध्ये जर बघितलं, फॉर्म्युला परत तोच आहे, डिस्चार्ज अपॉन चार्जिंग. पण इथे काय देतो आपण, एनर्जी देतो. इथे काय देतो आपण, एनर्जी. एनर्जी कशामध्ये मोजतात बाळगतो, वॉट मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, वॉट मध्ये, राईट आहे. आता सपोज मी बोललो की एखादी बॅटरी मी कशी चार्ज केली, तिला 4 वॉट एनर्जी दिली, 3 तासासाठी दिली सपोज, नाही फक्त वॉट मध्ये आहे ना, वॉट मध्ये आहे ना, 4 वॉट तिनं काय, 4 वॉट काय केली तिची, मी सपोज चार्जिंग केली, 4 वॉट एवढी तिला चार्जिंग दिली मी. आणि तिने मला किती त्याच्याबद्दल की तिला 3 वॉट एवढीच एनर्जी दिली. 3 वॉट मध्येच ती काय होऊन गेली, पूर्ण डिस्चार्ज होऊन गेली. आता बघा, दिलं किती मी, आउटपुट किती भेटलं, 3 वॉट. आणि किती मी दिलं, की चार्जिंग किती केली, 4 केली होती. म्हणजे इफिशियन्सी काढायला परत 100 ने मल्टिप्लाय करून घेतलं. 4 ने जर भाग दिला, 4 2 8 2 मूल्य बाळगलो. आणि किती, 4 5 20, आणि 25 किती 75, म्हणजे बॅटरीची इफिशियन्सी झाली 75% झाली. राईट, किती झाली बॅटरीची इफिशियन्सी, 75% झाली. यात तुम्हाला जीवन असेल परीक्षेला, चार्जिंग मध्ये एवढा वॉट आहे, डिस्चार्जिंग मध्ये एवढा वॉट आहे, तर माझा आउटपुट काय असणार. इन शॉर्ट सांगायचं काय, माझी बॅटरीची इफिशियन्सी काढायचं 2 मेथड, एक अँपिअर अवर आणि दुसरी कोणती, माझी वॉट एनर्जी. आणि परीक्षेला खूप चांगला प्रश्न येतो की माझा अँपिअर वॉट इफिशियन्सी, कोणाची कार्यक्षमता चांगली असते, तर नेहमी लक्षात ठेवा, अँपिअर अवरची कार्यक्षमता नेहमी काय असते, जास्त असते. कोणापेक्षा, वॉट अवर पेक्षा. हा डायरेक्ट एमसीक्यूचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणतं इक्वेशन बरोबर आहे. एकामध्ये देणार अँपिअर अवर ग्रेटर दॅन वॉट अवर, दुसऱ्यामध्ये अँपिअर अवर लेस दॅन वॉट अवर, तिसऱ्यामध्ये अँपिअर अवर इक्वल्स टू वॉट अवर, आणि चौथ्यामध्ये दोघं इक्वल नाहीये. पण सगळ्यात बेस्ट रिलेशन कोणतं, माझं अँपिअर अवर नेहमी जास्त असतं बाळांनो.